ब्रेकिंग 100 नंतर आता पुढे वळूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळा आणि नदी प्रदूषणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद उभा राहिलेला आहे। मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे। ज्या नदीच्या तीरावरती हा कुंभमेळा होणार आहे त्या गोदावरी नदीचा श्वास कोंडलाय। नदी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित झाल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान नाशिकच्या टाकळी परिसरामधून या गोदा प्रदूषणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या वादात सापडलेलं आहे। मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांनीच नदी प्रदूषणाबाबत केलेल्या विधानामध्ये काही ना काही तथ्य हे मात्र तेवढंच खरं आहे। आपण समोर जर बघितली तर नाशिकची ही गोदावरी नदी आहे, जीवनवाहिनी म्हणून खरं तर हिच्याकडे बघितलं जातं आणि त्याच नदीची शहरातील ही अवस्था आपण बघत आहोत। नाशिकचा तपोवन टाकळी परिसर आहेत, इथे शेजारी आपण बघितलं तर STP प्लॅन्ट आहेत आणि त्या STP प्लॅन्टमधून बाहेर पडणारं रसायनयुक्त पाणी हे थेट नदीमध्ये अशा प्रकारे पाईपाद्वारे मिसळले जातात आणि यामुळे नदीची अवस्था आपण बघितली तर पाणी हे संपूर्णतः फेसाळलेलं आहे। अनेक ठिकाणी समोर जर बघितलं तर पाण्याचा रंग देखील बदललेला आहे। दुर्गंधी इथे मोठ्या प्रमाणावरती पसरलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। आजवर कोट्यवधी रुपये हे महापालिकेकडून या प्रदूषण मुक्तीसाठी खर्च हे करण्यात आलेले आहेत। मात्र दुसरीकडे महापालिकेच्याच STP प्लॅन्टमुळे नदी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित होते। तिकडे आपण बघितलं तर गेल्या कुंभमेळ्यातील घाट देखील इथे बांधण्यात आले आहेत। मात्र तिथे समोरच नदीची अशा प्रकारे अवस्था ही दिसून येते, असं चित्र जे आहे ते बघायला मिळतं आहे। खरं तर आता पुढच्याच वर्षी कुंभमेळा देखील होणार आहेत। या परिसरामध्ये देखील शाही स्नान असतील किंवा भाविक जे आहेत ते इथे स्नान हे करत असतात। मात्र गोदावरीच्या अशा पाण्यामध्ये आता साधू महंत असतील किंवा भाविकांनी स्नान करायचं का असाच प्रश्न आता नाशिककरांना पडलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी गोदावरी आता प्रदूषणमुक्ती होईल, मोकळा श्वास नदी घेईल अशीच आता अपेक्षा आपण करूयात। कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।